समाजातील स्टॅटिस्टिक असं सांगतं की साधारण 10% जास्त लोकांना सतावणारा हा त्रास आहे तो म्हणजे सिबोरिक डर्मॅटायटिस। रुग्णांना या आजाराचं निदान व्हायला अनेक महिने अनेक वर्ष लागू शकतात। हा जो कोंडा आहे हा फक्त डोक्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो खाली उतरून भुवया असतील, पुरुषांच्या बाबतीमध्ये दाढी, मिशा किंवा काखेमध्ये, स्त्रियांच्या मध्ये ब्रेस्टच्या खाली किंवा छातीवर किंवा अगदी ग्रॉइन्समध्ये, जांघेमध्ये सुद्धा या आजाराचा प्रसार झालेला असतो। रेग्युलर डॅन्ड्रफ किंवा स्काल्प सोरियासिस याच्यापासून हा आजार वेगळा आहे हे आपण गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे वरवरचे उपाय न करता तज्ञांचा सल्ला यामध्ये घ्या। नमस्कार, मी वैद्य मनोज देशपांडे गेल्या 27 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो आणि कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी स्वास्थ्य, आरोग्य, न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत असतो। तर हे चॅनल जे आमचं आहे हे सुरुवातीलाच मी आपल्याला आवाहन करीन की आपण सबस्क्राईब करा, कारण अनेक बहुमूल्य अशा विषयांवरचे जे काही टॉपिक्स आहेत हे मी आपल्याशी शेअर करत असतो। तर आज एक जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे समाजातील स्टॅटिस्टिक असं सांगतं की साधारण 10% जास्त लोकांना सतावणारा हा त्रास आहे तो म्हणजे सिबोरिक डर्मॅटायटिस। नाव जरी हे थोडं मेडिकल टर्मिनॉलॉजी असेल, थोडंसं समजायला अवघड असेल, तरीही साधारणतः कोंडा आपल्याला माहीत असतो ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो, आणि दुसरं असतं ते म्हणजे स्काल्प सोरियासिस। या दोन आजारांशी काहीसं साधर्म्य असणारा असा हा आजार आहे तो म्हणजे सिबोरिक डर्मॅटायटिस। तर साधर्म्य कशा पद्धतीने आहे तर कोंडा या तिन्ही आजारांमध्ये, डॅन्ड्रफमध्ये पण असतो, सिबोरिक डर्मॅटायटिसमध्ये पण असतो, स्काल्प सोरियासिसमध्ये पण असतो, परंतु हा जो कोंडा आहे याचं स्वरूप हे वेगळं असतं। छोटे छोटे स्केल्स असतात, पापुद्र्यांसारखे दिसणारे, आणि ते अतिशय ग्रीसी किंवा तेलकट अशा स्वरूपाचे असतात। व्हाईटिश येलो किंवा ब्राऊन अशा कलरचे ते छोटे छोटे फ्लेक्स असतात। अशा पद्धतीचं या आजाराचं स्वरूप आहे। तर मगाशी मी सांगितलं की स्टॅटिस्टिक किती जास्त आहे, म्हणजे साधारण 10% जास्त लोकांना हा सतावणारा त्रास आहे। आणि मुख्यतः होतं काय तर हा जो कोंडा आहे हा फक्त डोक्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो खाली उतरून भुवया असतील, पुरुषांच्या बाबतीमध्ये दाढी, मिशा किंवा काखेमध्ये, स्त्रियांच्यामध्ये ब्रेस्टच्या खाली किंवा छातीवर किंवा अगदी ग्रॉइन्समध्ये, जांघेमध्ये सुद्धा या आजाराचा प्रसार झालेला असतो। त्यामुळे एकंदरीत त्या जो कोण पेशंट असतो त्याचा आत्मविश्वास या आजारामुळे जातो, कारण अतिशय हे एम्बॅरसिंग जे म्हणतो, जेव्हा आपण कोणाशी बोलत असतो, समाजामध्ये वावरत असतो, जवळ बसलेला असतो, तेव्हा हे छोटे छोटे डॅन्ड्रफचे जे कण असतात हे भुवयावरती, मिशामध्ये, दाढीमध्ये अडकलेले किंवा कानाच्या मागं, केसांवरती असे तरंगत असलेले हे जे पिवळसर रंगाचे असे जे कण असतात डॅन्ड्रफचे, याच्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास हा खचून जातो। तो सगळ्यांशी भेटणं, सगळ्यांमध्ये मिसळणं या गोष्टी टाळायला लागतो, आणि त्यातूनच येणारी मग खाज असेल किंवा हे डॅन्ड्रफचे जे छोटे छोटे कण असतात हे चेहऱ्यावरती पडतात, मानेवरती पडतात, गळ्यावरती पडतात, आणि त्यामुळे तिथं ॲक्ने किंवा पिंपल्स तयार होणं हे एक वेगळं कॉम्प्लिकेशन्स या आजाराचं आपल्याला पुढे दिसायला लागतं। तर आत्ताच मी त्याची स्थानं तुम्हाला सांगितली। डॅन्ड्रफमध्ये किंवा स्काल्प सोरियासिसमध्ये एवढ्या एक्सटेन्सिव्ह स्वरूपामध्ये कोंडा हा नसतो, हा फक्त ठराविक काही भागांमध्येच असतो, परंतु रुग्णांना या आजाराचं निदान व्हायला अनेक महिने अनेक वर्ष लागू शकतात। आणि त्यामुळे ओव्हर द काउंटर वेगवेगळ्या प्रकारचे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ट्राय करणं किंवा कधी कधी डॉक्टरांकडून सुद्धा या आजाराचं निदान प्राथमिक अवस्थेमध्ये सुरुवातीला होत नाही। त्यामुळे केवळ अँटी फंगल शॅम्पू जे असतात, केटेकोनाझॉल सारखे शॅम्पू असतात, हे शॅम्पू वापरणं, त्याच्यामुळे हा आजार तात्पुरता दबलेल्या अवस्थेमध्ये राहतो, परंतु हा पूर्ण काही या आजारापासून त्या रुग्णाची मुक्ती होत नाही। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा हे जे 3 डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत किंवा 3 वेगळे आजार आहेत हे समजून जर आपण घेतले, त्यामुळे आपण कुठल्या आजारामध्ये बसतो हे जर समजलं, तर त्यामुळे चिकित्सेची दिशा जी आहे ही व्यवस्थित आणि अचूक होते, आपल्याला या आजारातून सुटका होऊ शकते। तर आपण पहिले जे 3 डायग्नोसिस सांगितले त्यातला पहिला आहे तो म्हणजे अतिशय कॉमनेस्ट जो पाहायला मिळतो तो म्हणजे रेग्युलर डॅन्ड्रफ, ज्याला आपण कोंडा म्हणतो। तर तो सुद्धा होतो हा एक वेगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनमुळे, अशी थेअरी सांगते की जेव्हा डोक्यामध्ये चिकटपणा, तेलकटपणा जास्त असतो किंवा ह्या ज्या आपल्या सिबॅशियस ग्लँड्स असतात की ज्या त्वचेला एक प्रकारचा
तेलकटपणा, ओलावा प्रदान करत असतात. ह्या ग्लँड्स तर जास्त प्रमाणात असतील तर तो जो काही तेलाची जी सिक्रिशन्स असतात त्यामध्ये एक प्रकारची फंगस असते, त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यातून हा कोंडा तयार होतो. ही थेअरी बऱ्याच वेळा सांगितली जाते. पण कधी कधी उलटंही होतं. जेव्हा आपलं स्काल्प जे असतं, डोक्याची जी त्वचा आहे ही ओव्हर यूज, आपण शॅम्पू, हार्श शॅम्पू किंवा काही कडक साबण असतील स्ट्रॉंग असे, त्याचा जर आपण वारंवार वापर करत असू आणि डोक्याला जर तेलाचं पोषण योग्य प्रमाणामध्ये होत नसेल तर त्यामुळे कातडी कोरडी पडते आणि त्यातूनही इन्फेक्शन वाढतात आणि त्यामुळे पुढे जाऊन हा डॅन्ड्रफ हा आजार तयार होतो. परंतु हा मी आत्ताच सांगितलं की हा डोक्यापुरता फक्त मर्यादित असतो. त्यामुळे हा जे आपण सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणतो याच्यापेक्षा हा आजार काहीसा वेगळा आहे. दुसरं महत्त्वाचं डिफरन्शियल डायग्नोसिस आहे ते म्हणजे स्काल्प सोरियासिस किंवा सोरायसिस. हा आजार आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर माहिती, आम्ही या आजारावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो कारण जास्त काम हे आमच्याकडे हे त्वचा विकारावरती चालतं. त्यामुळे आत्तापर्यंत आमच्याकडे 15,000पेक्षा जास्त रुग्ण हे केवळ सोरियासिस या आजाराची आमच्याकडे यशस्वीरित्या चिकित्सा घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे स्काल्प सोरियासिस हा अतिशय कॉमन आजार आहे, परंतु तो गंभीर आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कारण हा इन्फेक्शनमुळे होणारा आजार नाही आहे, तर हा ऑटो इम्यून डिसऑर्डर ज्याला म्हटलं जातं. म्हणजे आपली इम्यून सिस्टीम ही चुकीच्या पद्धतीने काम करत असेल, आपल्या शरीरातल्या त्वचेच्या विरोधात काही अँटीबॉडीज तयार होत असतील आणि आपल्या या पेशींचं डिस्ट्रक्शन होत असेल तर त्यामुळे ह्या डेड सेल्सचा लेअर तयार होतो आणि त्यातून जिद्दी अशा प्रकारचा कोंडा, त्याला आपण म्हणतो की स्काल्प सोरियासिस, हा तयार होतो. परंतु स्काल्प सोरियासिसचा जो कोंडा असतो त्याचं स्वरूप हे वेगळं असतं. हा कोंड्याचे पापुद्रे हे मोठे असतात. त्याचप्रमाणे हे जर पापुद्रे आपण काढायचा बोटांनी नखांनी जर प्रयत्न केला तर बऱ्याचदा रक्तस्राव, छोटासा ब्लड पॉईंट इथं येऊ शकतो. त्याला ऑस्पिट साईन असं एक टिपिकल डायग्नोस्टिक साईन आहे की जे सोरियासिसला इतर आजारांपासून वेगळं करतं. तर त्यामुळं हा आजार आपण लक्षात घ्या की हा ऑटो इम्यून डिसऑर्डर या गटातला आजार आहे. त्यामुळं हे रेग्युलर डॅन्ड्रफ किंवा स्काल्प सोरियासिस याच्यापासून हा आजार वेगळा आहे, हे आपण गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं वरवरचे उपाय न करता तज्ज्ञांचा सल्ला यामध्ये घ्या आणि सिबोरिक डर्मॅटायटिस हे डायग्नोसिस आपलं व्यवस्थित करून त्यातून आपण पूर्ण सुटका करून घेऊ शकता. कारण काय तर प्रश्न हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आहे. जर अशा पद्धतीच्या आजारामुळं आपल्याला जर एक न्यूनगंड तयार होत असेल, आपण कोणाशीही आय टू आय कॉन्टॅक्ट करायला जर धजावत नसत असू तर नक्की लक्षात घ्या की या आजारातून आपल्याला सुटका करून घेणं गरजेचं आहे आणि आयुर्वेद हा नेहमीप्रमाणे आपल्याला यासाठी नक्की मदतीला येऊ शकतो. तर ह्या आजाराचं उच्चाटन, सिबोरिक डर्मॅटायटिस या आजाराचं उच्चाटन कसं करायचं, अगदी वर्षांपासून 5-5, 10-10 वर्षांपासून आजारी असलेले या आजाराचे रुग्ण आयुर्वेदिक औषधांनी अगदी अल्पावधीमध्ये या पहिल्या आठवड्यापासून ह्या रुग्णांची लक्षणं सगळी कमी व्हायला लागतात आणि पूर्ण स्काल्प, दाढीचा हा भाग किंवा मिशाचा हा भाग किंवा छातीवरचा हा जो डॅन्ड्रफ असतो हा झर कमी व्हायला लागतो. तर ह्याची चिकित्सा ही टप्प्याटप्प्याने कशी करायची हे पार्ट 2 मध्ये पाहायला विसरू नका. शेवटी जाता पुन्हा मी एकदा अपील करीन की आमच्या ॲनालिटिक्सनुसार बरेच आमचे व्ह्युअर्स असे आहेत की ज्यांनी आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर पुन्हा मी एकदा विनंती करीन की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला आमचा हा जो काही बनवलेला शास्त्रीय विश्वासार्ह कॉन्टेंट जो आहे हा आपल्याकडे लवकरात लवकर पोचेल. धन्यवाद.